आणि तरुणाईला एक वाक्य मात्र बोलून जातो. खऱ्या अर्थानं तुमच्या वडिलांच्या जीवनाचं जर खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर तुमचे वडील तुम्हाला कधी बोलून दाखवत नाही. पण हीच वयस्कर पिढी तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता आपल्या हुंदक्यांचा आवाज कुणाला येऊ नये म्हणून डोक्याखालची उशी तोंडात घालतात आणि अंगावर चादर घेऊन आतल्या आत हमसून रडतायत. का? तुमच्या माझ्या माय बापाचं जीवन कचऱ्यातून पहा. अरे तुमचा माझा हा बाप वयाच्या 20 वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगत राहिला. आपल्या बहिणींच्या लग्नाची कर्ज फेडत राहिला. वयाच्या 21व्या वर्षी त्याचं लग्न झालं. 1 वर्ष त्यानं सुखाचा प्रपंच केला आणि तुमचा माझा जन्म झाला. ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला ना त्या दिवसापासून या बाईनं बाई पण सोडून आई पण स्वीकारलं आणि तुमचा माझा बाप तुमच्या माझ्यासाठी अवघं आयुष्य जळत राहिला. अरे याच गावातल्या चौकात गाव त्याला भिकारी म्हटलं पण तो गावाला सांगत राहिला लाख मी आज पैशानं गरीब असेल पण उद्याच्या काळात माझी लेकरं कोयनूर म्हणून घडल्याशिवाय राहणार नाही. आता इथे एक व्यावहारिक विचार मात्र नक्की करा. या दोघांचं आयुष्य होतं. दोघांनी एकमेकांसाठी जगायला हवं होतं पण आपल्या लेकरांच्या सुखासाठी आपल्या लेकरांच्या कल्याणासाठी ते एकमेकांसाठी आजपर्यंत कधी जगलेच नाही. पण आता उतार वय आलं. गुडघ्यांची कुरकुर सुरू झाली. हातात काठी आली. नजर अंधुक झाली आणि कधीच एकमेकांसाठी न जगलेल्या त्या दोघांना आता मात्र आधारासाठी एकमेकांची गरज वाटू लागली. मात्र त्याच वेळेस काहीच न पिकणाऱ्या गुंठावर बांधासाठी आणि 1 RK 1 BHK 2 BHK फ्लॅटसाठी 2 रक्ताच्या भावांमध्ये वितुष्ट आलं. जशी आम्ही 7 बाऱ्याची फाळणी केली जशी आम्ही जमिनीच्या बांधांची फाळणी केली तशी आज आम्हाला जन्म देणाऱ्या आई वडिलांची सुद्धा आम्ही जिवंतपणे फाळणी करायला लागलो. आज आई एका भावाकडं आणि तो बाप एका भावाकडे राहणार असेल आणि तो बाप त्या माऊलीकडे पाहून 3 वर्ष लवकर आधी मरणार असेल आणि ती माऊली त्या बापाकडे पाहून 2 वर्ष लवकर आधी प्राण सोडणार असेल. तुम्ही दर महिन्याला काय पण दर दिवशी जरी जेजुरीची वारी केली तरी तो परमात्मा मला स्वर्गात काय नरकात तरी जागा देईल का एवढा विचार या सोहळ्याच्या निमित्तानं करू शकलो तरी आपल्या घराचं गोकुळ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवशी आपल्या घराचं गोकुळ होईल त्या दिवशी काल्याच्या दिवशी गोकुळातून येणारा परमात्मा तुमच्या घर नावाच्या गोकुळात विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जेव्हा तो परमात्मा घर नावाच्या गोकुळामध्ये विराजमान होईल तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाची परिपूर्णता झाल्याशिवाय राहणार नाही आणि तेव्हा आपल्या सप्ताहाचं परिपूर्ण यश आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. विठ्ठल कानाचे पडदे उडे ठेवून ऐका. मनुष्य जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाची धडपड सुखासाठी चाललेली आहे. मनुष्य दिवसाची रात्र करतो रात्रीचा दिवस करतो. हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करून पैसा कमवतो. कशासाठी? महाराजांना देण्यासाठी. कशासाठी? सुखासाठी. सुखासाठी बंगला बांधला. 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही मुंबई पुण्यात नोकरी केली. आता प्रत्येक ठिकाणी एक टोळी आली. तुमच्या भागात आहे का नाही माहित नाही बाबा पण कोणी रिटायरमेंट नंतर 5-50 लाख घेऊन गावात येऊ द्या त्याला मोकळं करेपर्यंत ही टोळी सोडित नाही. या रावसाहेब बसा रावसाहेब तुमच्यासारखा माणूस 4 गावात नाही रावसाहेब. फुगला रावसाहेब. मारली कुदळ. 2500 स्क्वेअर फूट गेले 25. 6 महिने गेले. तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही रावसाहेब. थोडीशी गरज आहे द्या रावसाहेब. आणखी 4 महिने गेले मोकळा रावसाहेब. 25 लाख बंगल्यात गेले. 25 लाख पाहुण्या रावळ्यांनी जिरवले. तुम्ही झाले मोकळे. महाराज हे माझं वाक्य नाही. अहो दारावरच्या कुत्र्याला जर भाकर मिळाली नाही तेही शेजारच्या घरात डोकवल्याशिवाय राहत नाही. महाराज सांगतात जन हे सुखाचे दिला घेतल्याचे अंत हे काळीचे. कारण जोपर्यंत तुमच्याकडून फायदा आहे हा समाज तुम्हाला जवळ करणारे. ज्या दिवशी तुमच्या जवळचा फायदा संपला जवळचेही दूर करणारे आजच्या कलियुगातील वास्तव रीत आहे. आता भाषा समजतीये ना? चला पुढे. मग आता मूळ मुद्द्यावर येतो. सुखासाठी घर बांधलं. आता घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं का महाराजांच्या नाव करायचंय? ते तर फायद्यात बसला आम्हाला. कुणासाठी? विनोदाचा भाग सोडून द्या. कुणासाठी? मुलांसाठी. कारण ज्या दिवशी बाबा तुम्ही घर बांधायचा विचार केला त्या दिवशी वीट होती 3.5 रुपये ठोकळा आणि स्टील होतं 22 रुपये किलो. पण ज्या दिवशी तुम्ही घर बांधून पूर्ण केलं त्या दिवशी वीट होती 13.5 रुपये ठोकळा आणि स्टील होतं 68 रुपये किलो. म्हणजे तुमच्या जीवनातली जवळपास 30 वर्ष
तुम्ही पप्प्यासाठी एक फ्लॅट घ्यायला किंवा घर बांधण्यासाठी घालवलीत, बरोबर? मग ज्या देहाचा क्षणाचाही भरवसा नाही, लक्षात घ्या, क्षणभंगुर नाही ज्याचा क्षणाचाही भरवसा, म्हणून तुकोबरांनी सावध केलं, क्षणोक्षणा हाची करावा. म्हणजे ज्या खऱ्या अर्थानं देहाचा क्षणाचाही भरवसा नाही असा क्षणभंगुर देह 84 लक्ष युनिटून मिळाला. कशासाठी? मुक्ती मोक्षाकडे जाण्यासाठी. आणि त्याचेही 30 वर्ष आम्ही पप्प्यासाठी दिले घर बांधायला, बरोबर? मग आपण जर एवढं सॅक्रिफाईस केलंय तर आपण गेलो आपला लाडका बाबा म्हणेल का? आपल्या वडिलांनी आयुष्याची 30 वर्ष या घराला दिली, मग त्यांना शेवटची आंघोळ आपण आपल्या बेडरूम मध्ये घालू, नंतर आपली लाडकी बायको लादी पुसून घेईल. तुम्ही घर लाखाचं काय पण कोटीचं जरी बांधलं, एकदा तुटक्या खाटेवर गरम पाण्याचा हा देह बाहेर निघाला की त्या घराशी आपला कायमचा संबंध. मग सुखासाठी घर बांधलं, बरोबर, पण वास्तवात सुख मिळालं? आता सुखासाठी बायको केली, बायको आपली कुठपर्यंत आहे? 6 पत्र्याखाली अग्नी डाग देईपर्यंत बायको आपली. आता एखादी ताई म्हटली महाराज व्यासपीठावर असं का बोलले, मी गेल्यावर चर्चा नको, कारण त्या टोळ्या हल्ली वाढल्यात जास्त. पुरावा म्हणून एकच करा बाबा, पुढच्या 10 वर्षासाठी आपल्या भागात सती प्रथा परत चालू करून पहा. दूध का दूध पाणी का? आता सुखासाठी पप्प्या जन्माला महिला मंडळ, पप्प्या आपला कुठपर्यंत आहे? जोपर्यंत पप्प्याच्या डोक्यावर पिवळ्या तांदळाचा मार पडत नाही आणि नवीन आलेली गुड्डी जोपर्यंत पहिल्या श्रावण पाठीला जात नाही आणि पहिल्या श्रावण पाठीच्या आणलेल्या गोड पोळ्या जोपर्यंत वरच्या चौकात वाटल्या जात नाही तोपर्यंत महिला मंडळ पप्प्या आपला आहे. पण एकदा शेजारच्या सोसायटीत आपल्या घरातील श्रावण पाठीच्या पोळ्या गेल्या, तिथून पुढे पप्प्या आपला राहत. तुम्ही म्हणताय, मी म्हणत, विठ्ठल विठाला 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 विठाला. लक्षात घ्या महाराज, आता सुखासाठी प्रॉपर्टीचे वाद आयुष्यभर केले, ती प्रॉपर्टी आपली किती दिवस येऊ? एकदा आपली दशक्रिया झाली आणि आपल्या तेरवीचं गोड जेवण सगळे गाव जेवलं की 14व्या दिवशी तुमचा लाडका बाप्या तुमच्या मृत्यू दाखला घेऊन ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेत गेल्याशिवाय राहत. जेवढी प्रॉपर्टी जास्त तेवढा त्रास. बरं, अख्खं आयुष्य आपलं कशात गेलंय? 1-1 रुपया डिपॉझिट करण्यासाठी गेलं, पण आयुष्याच्या शेवटी प्रॉपर्टी महत्वाची कमवलं. मग अख्खं आयुष्य कुणासाठी प्रॉपर्टी कमवली? बोलत चला, मुलांसाठी. आणि त्याच प्रॉपर्टीवर मुलं एकत्र राहिली का? म्हणून प्रॉपर्टी सोबत जोपर्यंत संस्कार मिळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं पिढी घडणार. आणि खऱ्या अर्थानं आपलं तेच पोरग आपल्या मृत्यू दाखला घेऊन ग्रामपंचायत किंवा महानगरपालिकेत गेलं आणि तलाठी भाऊसाहेबांनी एकदा मृत्यू दाखला पाहिला, तलाठी भाऊसाहेब आपल्या प्रॉपर्टीच्या पुढे आपल्या नावाला कंस केल्याशिवाय राहत, आपल्या नावाला कंस करून त्याचं नाव टाकल्याशिवाय राहत. मग ज्या प्रॉपर्टीसाठी अख्खं आयुष्य वादात गेलं ती प्रॉपर्टी आपली किती दिवस आहे? मोजून 14 दिवस आहे. म्हणजे ज्या प्रपंचात आम्ही तल्लीन आहोत, कसाही करा शेवटी तो नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे तो टाळून या देहातील चैतन्याला जर मृत्यूलोकातून मूळ विसावा घ्यायचा असेल, त्या नश्वर देहाला या मृत्यूलोकात एकमेव साध्य आणि साधन आहे आणि तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि या नश्वर देहानं नामाधारे या मृत्यूलोकात तो परमात्मा आपलासा केला तर तुको बराई सांगतात अंतपार सुखाची प्राप्ती आहे. लक्षात घ्या महाराज, ज्या प्रपंचात आज आम्ही तल्लीन आहोत, कसाही करा शेवटी तो नश्वरच आहे. पण इथून पुढे 84 लक्ष योनीचा जो फेरा आहे तो टाळून या देहातील चैतन्याला या मृत्यूलोकातून मूळ विसावा मोक्ष रूपाचा घ्यायचा असेल, त्या नश्वर देहाला एकमेव साध्य आणि साधन तो म्हणजे भगवान परमात्मा ईश्वर आहे. आणि या नश्वर देहानं परमात्म्याला जर आपलंच केलं तो बराई सांगतात अंतपार सुखाची प्राप्ती आहे.